आपण पाहताय प्रगती चळवळ. सध्या फलटण तालुक्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. काल रात्रीच ढवळ या ठिकाणी एका युवकाला रात्री 1 वाजता बोलून मारहाण झाल्याची घटना उघडकीस झाली. तर या मारहाणीमध्ये या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. परंतु या मृत्यूमुळे समाज बांधव जे आहेत त्या युवकाचे अतिशय आक्रमक झालेले आहेत. नेमक्या घटना काय आहे आणि आज पोलीस स्टेशनमध्ये काय घडामोडी घडतात आणि ते नेमका भावना काय आहेत, घटना काय, याच्या आपण मुळाशी जाणार आहोत. आमोशी बेरड बेडर समाजातील एक 17 वर्षीय युवक मिरेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील काही तरुणांनी एका फोनच्या मेसेजद्वारे त्याला बोलून घेतले आणि त्याच्यावर अमानुषपणे हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याचा जीव गेला. तरी या संदर्भात आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्या संबंधित कारवाई केली. तरी आदरणीय श्री खांबे सर यांनी आम्हाला त्या आरोपींस कठोरात कठोर शिक्षा होईल असे आश्वासन देऊन आमचं पुढचे प्रकरण चालू आहे. तुमची तक्रार नोंद करून घेतलेली आहे का? हां, घेतलेली आहे. त्यांनी आश्वासन जे दिलेलं आहे तुम्हाला, हां तुमच्याकडे FIR ची कॉपी आहे हां. आणि ह्या घटनेनंतर तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? आमच्या भावना एवढ्याच आहेत की जर वेळोवेळी जर असे जे प्रकरणं होत असतील तर आमोशी समाजाला परत हातामध्ये कुऱ्हाडी घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आज आम्ही आदरणीय श्री दौलतनाना शितोळे साहेब यांच्या सांगण्यानुसार आम्ही आज कुऱ्हाड सोडलेली आहे. आम्ही पेन हाती घ्यायचं काम केलेलं आहे. आम्ही आतापर्यंत आमच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे एक पेनाची ताकद दिलेली आहे त्यानुसार आम्ही आता जगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तसे बदल आमच्या समाजात होतही चाललेले आहेत. पण अधूनमधून जर विचित्र प्रकार जर घडत असले तर आम्हाला आमचे परत तो पेन टाकून आम्हाला कुऱ्हाडी हातात घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मुलाचे काही प्रेम संबंध होते अशा बातम्या सगळे ऐकण्यात वाचण्यात येत आहेत. हां, त्यात किती तथ्य आहे? असू शकतं. वय लहान आहे, 17 वर्षीय मुलाचं होऊ शकतं. एक मेसेज जरी असतील किंवा त्यांचे काही संबंध असतील तर ह्याच्यावर मोठ्या लोकांनी येऊन समजवून किंवा कायदेशीर जे संविधानाने अधिकार दिलेत येऊन इथं पोलीस कंप्लेंट करावी. मग जर त्यात जो दोषी असता तर मग त्याला जी शिक्षा असेल ती करायला पाहिजे होती. पण असे बोलून अमानुषपणे त्याच्यावर हल्ला करून त्याचा जीव घेणं हे पूर्ण चुकीचं आहे. एकंदरीत अल्पवयीन प्रेम प्रकरण असं याकडे संबोधलं जात आहे. हां, आणि त्या संदर्भात संवादाचा अभाव असल्यामुळं टोकाचं पाऊल संबंधित पक्ष विरोधी जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं घडून आलेले आहे. ह्याकडे तुम्ही कसं बघताय? आता ह्याच्याकडे बघायचं म्हटलं तर दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही येणार बरोबर आहे. परंतु आपण ग्राम स्तरावरती आपण 2-3 गावं जे आहेत आजूबाजूची ह्याच्यामध्ये ह्या प्रकरणी कुणाला माहिती होती नव्हती किंवा अशा प्रकारचं जर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असेल तर तुम्ही लोकांना संदेश काय देऊ इच्छिता नेमकं? मी लोकांना एवढेच संदेश देऊ इच्छितो की पहिल्यांदा त्यांनी कायद्याचा आदर केला पाहिजे. जे संविधानिक जे आपल्याला अधिकार आहेत त्याचा हे अधिकार अवलंबले पाहिजेत आणि जरी त्यातून जर काय मार्ग जर निघत नसला मग जे पुढे जे त्याच्या ह्याने ते करेल ते योग्य आहे. पण आधी तरी त्यांनी कायद्याचा हे घेतला पाहिजे. कायदेशीर बाबीत हा विषय व्हायला पाहिजे. एवढं टोकाचं पाऊल नव्हतं उचलायला पाहिजे. बरोबर आहे. पोलीस प्रशासनानं दखल घेतलेली आहे, काही कारवाई केली का? केली ना कारवाई. त्यांनी काही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि बाकीच्या आरोपींचा त्यांचा तपास चाललेला आहे. हां, फक्त मला एवढंच सांगायचं आहे की अशा गोष्टींमध्ये कुणीही राजकारण करू नये, कुठल्याही नेत्यांनी फोन करू नये. शेवटी गुन्हा हा गुन्हा आहे. मग तो आमच्या समाजाचा असो आता इतर कुठल्याही समाजाचा असो. जर आज या गुन्ह्यामध्ये जर एकमेकाला जर असं पाठबळ द्यायचा प्रयत्न केला तर मग लोकशाही जिवंत राहणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. शुभम जाधव. शुभम जाधव. या घटनेची माहिती तुम्हाला कधी मिळाली? मला ह्या घटनेची माहिती आज होती, भेटली 8ला भेटली. 8ला भेटल्यावर मी इथं आलो, आपल्या इथं फलटणमध्ये आलो आरोग्य रुग्णालयामध्ये. त्यांनी आम्हाला सांगितलं की एक्सपायर म्हणून नाही का झाले, म्हणून मयत म्हणून घोषित केलेलं आहे. मुश्किल प्रेम प्रकरणातून हत्या झाली असं बोललं जात आहे. हो, बोललो. या संबंधित तुम्हाला काय माहिती आहे का? ह्या संदर्भात आता विषय कसा आहे माहिती आहे का, मुलाचं वय म्हणजे 18 नाही,
प्रेम प्रकरण असेल बर किंवा नसेल पण, कारण ह्या गोष्टी ह्या काळात होत्यातच. ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत, हा, नैसर्गिक. परंतु जी घटना घडलेली आहे हा. त्याबद्दल काय सांगाल? आता न्याय ह्यांना पाहिजे, तुमच्या मित्राला न्याय भेटला हवा. पाहिजे, न्याय भेटला पाहिजे, न्याय ह्यांना भेटला पाहिजे. नाहीतर रामुशी आमचा एक नाही समाज, त्यांना काट्या कुऱ्हाडी घेतल्याशिवाय हे नाही, उपयोग नाही. तुमच्या भावना तीव्र आहेत, हा, तीव्र परंतु भावना. कायदा हातात घेणं चुकीचं नाही आहे. ना, कायदा हातात घेणं चुकीचं आहे, पण पोलिसांना बी आरोपींना इथं पाहिजे. तुमचा गुन्हा दाखल झाला, 2 आरोपींना अटक झालेली आहे. हो, 2 केला. या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत? हो आहे की, पण अजून 2 राहिलेले आहेत आरोपी, त्यांना इथे पाहिजे, आणले पाहिजेत, आणलं पाहिजे. आणले.